अखेर 125 वर्ष जुना अशा प्रभादेवीच्या पुलाच्या पाडकामास आता सुरुवात झाली। स्थानिकांचा विरोध असताना देखील या कामाला सुरुवात झालेली आहे। याआधी या पुलाचं पाडकाम आमचं पुनर्वसन झाल्याशिवाय करू नये अशी मागणी करत स्थानिकांनी अनेक वेळा आंदोलनं केली होती। याच परिसरातील म्हाडाच्या सदनिकांमध्ये आमचं पुनर्वसन करावं ही मागणी स्थानिकांनी लावून धरली होती आणि त्यानंतर एकूण 19 बाधित इमारतींपैकी 2 इमारतींचं पुनर्वसन करण्यात आलं, मात्र इतर 17 इमारतींचा प्रश्न प्रलंबितच आहे। उर्वरित बाधित स्थानिकांचंही लवकरच पुनर्वसन करण्यात येईल। एका आठवड्यात बैठक लावून या प्रश्नावर तोडगा काढला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिलं आहे। त्यानंतर या एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली। या सर्व स्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। 125 वर्ष जुना एल्फिस्टन ब्रिज आजपासून बंद करण्यात आलेला आहे। आज रात्रीपासून म्हणजे जवळपास 10:30च्या आसपास हा ब्रिज बंद करण्यात आला आणि या ब्रिजचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। एल्फिस्टन उड्डाणपूल आणि शिवडी वरळी एल्फिस्टन कनेक्टर उड्डाणपूल बांधण्याकरिता या ब्रिजचं काम करायचं होतं आणि मात्र यासाठी अनेक अडथळे येत होते। जे इकडचे रहिवासी आहेत त्यांचा देखील मोठा विरोध होता, कारण त्यांचा जो पुनर्वसनाचा प्रश्न होता तो मार्गी लागला नव्हता आणि तो मार्गी लावण्यासाठी आज स्वतः आमदार महेश सावंत असतील, प्रसाद लाड असतील आणि कालिदास कोळंबकर असतील हे आले। नागरिकांशी त्यांनी चर्चा केली आणि येणाऱ्या पुढील 10 दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्या संदर्भात बैठक लावली जाईल आणि यावर तोडगा काढला जाईल असं आश्वासन नागरिकांना दिल्यानंतर नागरिकांनी देखील या कामाला आता विरोध केलेला नाही, कारण याआधी 2 ते 3 वेळा या कामासाठी विरोध करण्यात आला होता आणि पोलीस हे पूल जो बंद करण्यात आले होते त्यांना परत जावं लागलं होतं। मात्र यावेळी सकारात्मक तोडगा जो आहे तो प्रशासनाकडून काढण्यात आला आणि त्यानंतर या ब्रिजचं काम देखील जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आता हा ब्रिज मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलेला आपण पाहू शकतो। अत्यंत महत्त्वाचा असा दक्षिण मध्य मुंबईला प्रभादेवी आणि परळ या 2 महत्त्वाच्या भागांना जोडणारा हा पूल होता, त्यामुळे अत्यंत महत्त्वाची रहदारी इकडे या सगळ्या परिसरात व्हायची। होणाऱ्या पुढील बैठकीत नेमकं प्रशासनाकडून नागरिकांना काय वचन दिलं जाते, कोणते निर्णय त्यांच्यासाठी केले जात आहेत हे पाहावं लागणार आहे। मात्र सध्या अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड जी आहे ती एल्फिस्टन ब्रिज जो आहे तो बंद झालेला आहे। कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। आपल्यासोबत आमदार महेश सावंत आहेत। सर, एल्फिस्टन हा जो काम थांबवलं होतं म्हणजे ह्याचं नागरिकांच्या ज्या काही समस्या होत्या, पुनर्वसनाचा जो काही प्रश्न होता तो आता मार्गी लागला आहे, कारण तुम्ही स्वतः आमदार प्रसाद लाड होते, कालिदास कोळंबकर होते, यांनी नारळ वाढवून या कामाचा जो होता शुभारंभ केलेला आहे। नाही बिल्डिंगचा शुभारंभ नाही केला आहे, ब्रिजच्या कामामुळे आता येत्या 10 दिवसात ते म्हणालेत की आम्ही मीटिंग लावतो म्हणून। त्यात कालिदास कोळंबकरांना सुद्धा उद्या ॲडमिट करतात, त्यांचं ऑलचं हे आहे। ते ॲडमिट झाल्यानंतर घरी आल्यानंतर ते जो शब्द रहिवाशांना त्यांनी जाहीररित्या शब्द दिला आहे, आम्ही सुद्धा CM साहेबांना पत्र लिहिणार आहे की लवकरात लवकर आम्हाला मीटिंग घेऊन तुम्ही ते मार्गे लावा। त्याशिवाय मला आसिफ गुप्ता साहेबांनी मंगळवारची वेळ दिली आहे, त्या अनुषंगाने मंगळवारी त्यांच्यावर मीटिंग आहे ना, थोडक्यात आराखडा बनवायचा आम्ही प्रयत्न करू। त्यानंतर तोच आराखडा तिथे CM साहेबांकडे जाईल। हा कामासाठी आम्ही स्वतः MMRDच्या पाठी लागणार आहे, कारण हा फक्त एल्फिस्टनच्या लोकांचा प्रश्न नाही, हा आमच्या लोकांचा सुद्धा प्रश्न आहे। जी रहदारी परेलला जाणार त्यांना रहदारी करायला नाही, किंवा हॉस्पिटलला जाणाऱ्यांना दुसरी जागा नाही, त्यामुळे आम्ही स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये पाठी लागून तो काम करू। 10 दिवसात लागणार नाही, पण प्राथमिक चर्चा तरी काय बघा, इथे क्लस्टरसुद्धा वेगवेगळं आहे, याचा मालक कोणतरी वेगळा असणार, त्याचा मालक कोणतरी असणार। आता सरकारी धोरण आहे, जसा सरकारला एखादा रस्ता बनवताना मध्ये काय आड येते त्याच्यावरती ते लगेच तोडगा करतात, मग ते विचारत नाही, कोर्टामध्ये सुद्धा स्टे येत नाही। त्या पद्धतीने त्या CM साहेबांनी निर्णय घ्यावा की हा लोकहिताचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मालक जर अव्वाच्या सव्वा पैसे मागत असेल तर कोण डेव्हलपमेंट करणार नाही, त्यातरी सरकारने त्यांची मान आवळावी। सरकारला तर ठरावं लागणार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शब्द दिलाय, त्यांना विधानसभेत उत्तर द्यावंच लागणार आहे। पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा, 10 दिवसामध्ये या संदर्भाच्या बैठका लागतील। मात्र हे सगळं होत असताना जर नागरिकांचे प्रश्न सुटले नाहीत तर शिवसेना पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरेल असा विश्वास जो आहे तो महेश सावंत यांनी इथं व्यक्त केलेला आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि साहेबांशी मी चर्चा केली आणि साहेबांना जी परिस्थिती होती सुरुवातीपासून ती परिस्थिती सगळं सांगितल्यानंतर साहेबांनी एवढंच सांगितलं की कालिदास सुरुवातीला आधी हे इंटरनॅशनल ब्रिजचे हे काम चालू होऊ दे आणि हा जो प्रश्न आहे तुला 8 दिवसामध्ये मीटिंग लावून हा प्रश्न मी सोडून देतो, एवढा शब्द साहेबांनी दिला आहे की 8 दिवसात ही मीटिंग लावून मी हा
कस्टरचा जो प्रश्न आहे तो मी सोडून देईन असं सांगितलं. कस्टर पास होणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशक्य ते शक्य होते आहे, कोणाच्या आयुष्यात हे झालं नसतं. कारण हे 4 वर्ष मी भांडतोय आणि 4 वर्षामध्ये MMRDच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीने कामाला सुरुवात केली होती. परंतु अधिकारी चेंजेस होतात आणि त्या लोकांचे उद्देश चेंजेस होतात. या इकडे राहणारे अनेक लोक माझ्याबरोबर शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, नातेवाईक आहेत. या प्रत्येकाच्या प्रश्नाला घेऊन आज कोळंबकर साहेबांचं मला महेश कौतुक एवढ्यासाठी करायला असं वाटतं की डॉक्टरांनी त्यांना 2 दिवसात वॉल रिप्लेसमेंटची ऑपरेशन करायला सांगितलं, तरी देखील तो माणूस हॉस्पिटलमधनं बाहेर येऊन इथे जनतेच्या प्रश्नासाठी उभा राहतो. मग आम्ही तर तरुण असताना आम्ही काय येऊ नये. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, साहेबांचं आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं करून दिलं. साहेबांना मी सांगितलं महेशशी देखील मी चर्चा करतो आहे. साहेबांनी सांगितलं की महेश जरी शिवसेनेचा असला तरी तो आपला आहे, कारण यामध्ये कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा राज्याच्या विकासाचा विषय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.